वेंगुर्ल्याची ग्रामदैवता श्री देवी सातेरी मंदिरात वर्धापन दिनाच्या निमित्ताने फळांचा राजा हापूस आंबा यापासून सजावट करण्यात आली आहे। हापूस आंब्यापासून केलेल्या सजावटीला सुमारे 1,500 फळे वापरण्यात आली आहेत। ही फळांची सजावट पूजा सध्या आकर्षण ठरत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात पुरातन सातेरी मंदिर आहे। सुमारे 500 वर्षापूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे। 50 फूट रुंद व 150 फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे। या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे। सातेरीचे मंदिर हे शहराचे वैभव असून श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन हा 2 दिवस विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे। मंदिराच्या सुरुवातीपासून आंब्याच्या फळांची तोरणे तसेच अननस, सफरचंद, केळी, चिकू यांसह अन्य विविध फळांची संपूर्ण मंदिर परिसर व गाभारा सजविला आहे। तर श्रीदेवी सातेरीची आंब्याच्या फळांपासून पूजा सजविलेली आहे। सुहासिनी देवीची खणा नारळाने ओटी भरण्यात येते। त्यामुळे जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून हजारो भाविकांची गर्दी 2 दिवस पाहायला मिळणार आहे। आज या ठिकाणी वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा वर्धापन दिन आहे। त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जवळजवळ 1,500 आंब्यांची सजावट केलेली आहे। तसेच बाहेरच्या ठिकाणी सुद्धा मुख्य गाभाऱ्यामध्ये सुद्धा आंब्यांची सजावट केलेली आहे। यासाठी जवळजवळ 1,500 ते 2,000 आंब्याची फळं लागले आहेत। इतर सुद्धा फळं आहेत, पण मुख्यत्वे आंब्यांचा राजा हापूस या फळांची सजावट केलेली आहे। सालाबादप्रमाणे इथे हजारो भाविकांनी त्याचा मनोभाविक आस्वाद घेतलेला आहे। आज जवळजवळ 2 दिवस उत्सव चालतो आणि या 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी कुंकुमार्चन व दुसऱ्या आज सत्यनारायणाची महापूजा व महानैवेद्य होणार आहे। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।